गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आहे सूरज दत्तात्रय चिमणे आणि मी वेस्टेजमध्ये ॲज अ सिनियर ॲग्रिकल्चर स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. आज एक नवीन व्हिडिओ, एक नवीन प्रोडक्ट आणि एक नवीन माहिती मी आपल्यासोबत शेअर करण्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज आपण एक अशा प्रोडक्ट बद्दल बोलणार आहोत. एक थोडीशी हिंट देतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही पटकन लक्षात घ्याल. एक असा प्रोडक्ट आहे की ज्याचा वापर आपण सुरुवातीला पण करतो, पिकांच्या मधल्या अवस्थेमध्ये पण केला जातो आणि पिकांच्या शेवटच्या अवस्थेमध्ये पण केला जातो. तो म्हणजे आपल्या वेस्टेज कंपनीचा ॲग्रीगोल्ड. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय? NOCA अप्रूव्ड आहे. कॅरियर बेस कन्सोर्टिया क्रॉप फ्लॉवरिंग अँड फ्रुटिंग बूस्टर. म्हणजे काय की फुलांच्या वाढीसाठी सुद्धा आणि फळांना बूस्ट करण्यासाठी सुद्धा या प्रोडक्टचा वापर जो आहे तो केला जातो. आता सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपल्या पिकांमध्ये प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया असते, ही क्रिया चांगल्या पद्धतीने घडण्यासाठी या ॲग्रीगोल्डचा खूप महत्वाचा वाटा आहे. पांढऱ्या मुळांची आपल्याला वाढ करायची आहे, त्यासाठी सुद्धा ॲग्रीगोल्डचा खूप मोठा वाटा आहे. पिकांमध्ये जे रोग पडतात किंवा पिकांमध्ये जे ताण येतो, त्या ताणापासून रिकव्हर करण्यासाठी सुद्धा ॲग्रीगोल्ड चांगल्या पद्धतीनं काम करत असतं. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की ॲग्रीगोल्ड नक्की कोणकोणत्या पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. तर जमिनीखाली जी वाढणारी पिकं आहेत, उदाहरण म्हणजे कांदा, लसूण, आलं, हळद, गाजर, मुळा, बीट, भुईमूग, बटाटा अशा जमिनीखाली वाढणाऱ्या पिकांमध्ये ॲग्रीगोल्डचे अप्रतिम असे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतात. जमिनीवर वाढणारी पिकं कुठली? फळभाज्या, पालेभाज्या, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया अशा विविध प्रकारांच्या पिकांमध्ये सुद्धा ॲग्रीगोल्डचे रिझल्ट जे आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं बघायला मिळतात आणि अशा पिकांमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने याचा वापर जो आहे तो करू शकतो. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो वापरायचं आपल्याला कसं आहे हे माहित पडलं, पण किती प्रमाणामध्ये आपल्याला वापरायचं हे आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करू. 1.5 ग्राम प्रति लिटर ह्या प्रमाणामध्ये आपल्याला ॲग्रीगोल्डचा वापर करायचा आहे. जमिनीखाली वाढणारी पिकं जे आहेत एकरी 100 ते 200 ग्राम 200 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून पाण्यावाटे सोडायचं आहे. आणि जमिनीच्या वर वाढणारी जी पिकं आहेत की ज्याच्यामध्ये खास करून फुलांची अवस्था असेल, पिकांची सुरुवातीची अवस्था असेल, तर अशा अवस्थेमध्ये 15 लिटर मध्ये 20 ग्राम आपल्याला ॲग्रीगोल्ड मिक्स करून आपल्याला स्प्रे करायचे. अत्यंत महत्वाचा प्रोडक्ट आहे ज्याला आपण इम्युनिटी बूस्टर असं म्हणतो. म्हणजे पिकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा ह्या ॲग्रीगोल्डचा वापर केला जातो. तर आपल्या आसपासच्या भागामध्ये तुम्ही जे काम करत असाल त्या भागामध्ये शेतकरी जर अशा गोष्टीने त्रासलेले असतील, समजा फळांची साईज वाढत नाहीये, जमिनी खालच्या वाढणाऱ्या पिकांमध्ये साईज चांगली बनत नाहीये, फ्लावरिंग चांगल्या पद्धतीनं होत नाही, फ्रुटिंग चांगल्या पद्धतीनं होत नाही, तर तुमच्याकडे एक हक्काचा, आमचा सगळ्यांच्या हक्काचा एक प्रोडक्ट आहे, तो म्हणजे वेस्टेज कंपनीचा ॲग्रीगोल्ड. तुम्ही त्यांना शिफारस केली तर त्यांच्या प्रॉब्लेमवरती आपण चांगल्या पद्धतीने त्यांना समाधानकारक सोल्युशन प्रोव्हाइड करू शकतो आणि चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपण तिथून घेऊ शकतो. राईट. व्हिडिओ लक्ष देऊन ऐकल्याबद्दल मनपूर्वक आभार आहे. थँक्यू सो मच. विश यू वेल्थ अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. जय महाराज.